मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आपण पाहणार आहोत साधा मेकअप जो तुम्हाला अवश्य करता येईल आणि तो झटपटही होणार आहे. हे बघा, इथे मी पहिल्यांदा फेसवॉश करून घेतला आहे आणि आत्ता लावते मॉइश्चरायझर. हिमालयाचं बेबी मॉइश्चरायझर मी ते वापरते. तुम्ही तुमचं जे मॉइश्चरायझर वापरता ते वापरू शकता. हे थोडं नॅचरल असतं, त्याच्यामुळे पहिल्यापासून मी हेच यूज करते. आता हे व्यवस्थित असं मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडा मसाज करायचा. बघा, नॉर्मल मसाज करायचा, जेणेकरून मॉइश्चरायझर स्किनमध्ये चांगलं ॲब्झॉर्ब होईल. आणि आता मंडळी, आपण काय करायचं आहे, एक एक प्रोडक्ट जसे लावत जाऊ तसं थोडं वेट करायचं आहे ते स्किनमध्ये चांगलं ॲब्झॉर्ब होईपर्यंत. हे बघा, आता 5 मिनटं तरी मी वेट करणार आहे. त्याच्या आधी लावून घेतलं आहे इथे लिपला लिप बाम. आता हा बायोटेकचा लिप बाम मी इथे वापरते. आता मॉइश्चरायझर चांगलं स्किनमध्ये मुरले, हे बघा, बघू शकता ग्लो स्किनवर. आणि आता लावते मी इथे डॅझलरचं प्रायमर इथे मी यूज करते. हे बघा, प्रायमर पटापट असं सर्वीकडून लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला आणि ते जास्त असं मसाज नाही करायचं. हे पण लावून 5 मिनटं झाली आहेत. आणि आता मी लावायला घेते कन्सिलर इथे स्विस ब्युटीचं आहे. आणि मैत्रिणींनो, हे सगळे प्रोडक्ट्स मी ऑनलाईन परचेस केलेले आहेत ॲमेझॉनवरून. हे कुठलंही कोलॅबरेशन नाही आहे, मी स्वतःचे पैसे देऊन इथे परचेस केलेत. हे बघा, जेव्हा कोलॅबरेशन असेल तेव्हा तुम्हाला मी अवश्य सांगेन. हे बघा, आता मी कन्सिलर असे डॉटनी जिथे आपला ब्लॅक स्किन आहे तिथे लावून घ्यायचे आहेत, किंवा डार्क स्पॉट आहेत तिथेच ते लावायचे आहे कन्सिलर कवर करण्यासाठी. डोळ्यांखाली डार्क सर्कल असतात, त्याच्यामुळे तिथे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि थोडं डॅब करायचं आहे तिथल्या तिथेच. आणि एक लक्षात ठेवायचं मैत्रिणींनो, की ते कन्सिलर असतं ते पसरवायचं नाही, पसरून नाही लावायचं, फक्त डॅब करायचं तिथेच. बघू शकता एकदम शाईन येते कन्सिलरनी. हे कन्सिलर मला खूप आवडलेलं स्विस ब्युटीचं. तुम्ही ऑरेंज कन्सिलर पण वापरू शकता. ऑरेंज कन्सिलरनी जास्त कवर होतात डार्क स्पॉट, पण मी हे यूज करते नेहमी. हे बघा, आता इथे यूज करते मी हे पण. आता कन्सिलर लावल्यानंतर मी 5 मिनटं वेट केला आणि त्याच्यानंतर घेते फाउंडेशन लावायला. फाउंडेशन आहे ममाअर्थचं आणि हे आहे एलेटिनचं. हे दोन्ही मिक्स करून लावणार आहे. तुम्ही पण 2 शेड अशा मिक्स करून लावत जा. छान बेस तयार होतो. हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. ममाअर्थची जी शेड आहे ती डार्कर शेड आहे माझ्या स्किन टोनपेक्षा, आणि एलेटिनची जी शेड आहे ती थोडी लायटर आहे, एक शेड लायटर आहे माझ्या स्किनपेक्षा. हे बघा, आता डॉट मी थोडे मोठेच लावत आहे, जेणेकरून पटापट होईल. आपल्याला कमी वेळात मेकअप करायचा आहे म्हणून. हे बघा, आता ब्युटी ब्लेंडरने छान असं डॅब करायचं. डॅब व्यवस्थित केल्यामुळे एक शाईन पण येते फेसवर आणि पूर्ण असं फाउंडेशन सेट होतं फेसला. हे बघा, मी व्यवस्थित असं डॅब करते. डॅब केल्यानंतर शाईन तुम्ही पाहू शकता. आणि मैत्रिणींनो, जेव्हा केव्हा मी मेकअप करते तेव्हा थोडा फास्टच करते मी, कारण की आपल्याकडे जेव्हा पण कुठलं फंक्शन असू दे, सणवार असू दे, लेडीज लोकांकडे वेळ कमीच असतो. त्याच्यामुळे कमी वेळेत पटापट कसा होईल मेकअप हेच मी बघत असते. फक्त मी काय करत असते, सेट व्हायला थोडं 5-5 मिनटे किंवा 2-3 मिनटे असा वेळ देत असते.
तोपर्यंत मी ज्वेलरी वगैरे म्हणजे बांगड्या वगैरे असतील आपल्या हातातल्या ते घालून घेते. कानातले वगैरे नाही घालत, कारण की मेकअप करताना आपल्याला कुठलेच ज्वेलरी यूज नसते करायची, त्याच्यामुळे. नाही तर हेअरस्टाईल तरी बनवून घेत असते त्यावेळेत, पण मी सेट होऊन देते व्यवस्थित मेकअप. त्याच्यामुळं मेकअप काय होतं, काळा पण नाही पडत. जर आपण सेट होऊ दिला नाही, पटापट प्रोसेस करत राहिलो, स्टेप्स करत राहिलो, तर मग काय होतं की आपण जे प्रोडक्ट्स स्किनवर जे यूज केलेले आहेत ते सेट व्हायला त्यांना वेळ मिळत नाही आणि मग आपला मेकअप काळा पडतो. ही बऱ्याच जणांची समस्या असेलच. त्याच्यामुळं तुम्ही काय करत जा, असे 5-5 मिनटे 2-3 मिनटे वेळ देत जा सेट व्हायला एक एक स्टेप. हे बघा, आता मी इथे फेसेस कॅनडाचा कॉम्पॅक्ट यूज करत आहे. फाउंडेशन सेट झाल्यानंतरच मी ही स्टेप करते. हे बघा, आणि कॉम्पॅक्ट पावडर आहे ती मैत्रिणींनो जरा जास्त लावू नका, थोडी नॉर्मल अशी टचअप करा फक्त, म्हणजे आपला एक नॅचरल बेस छान तयार होईल. आणि आता इथे मी ब्लशर लावते. ऑरेंज कलरचं ब्लशर यूज केलं आहे, कारण साडीला थोडं मॅच पाहिजे म्हणून. एक स्माईल देत ब्लशर छान लावून घ्यायचं आहे. चिकबोन्सला लावून घेतलं आहे मी ते ब्लशर. आणि आयशॅडो पॅलेट जी माझ्याकडे आहे त्याच्यात हायलायटर पण आहे, नळी असं पॅलेट आहे. हे पण मी ॲमेझॉनवरूनच परचेस केलेलं. आणि आता इथे मी लावते हायलायटर. हायलायटरची शेड पण माझ्या साडीच्या बॉर्डरला मॅच होईल अशीच आहे, हे बघू शकता. आणि मी इथे स्माईल देते. हे बघा, आता नोजला पण लावून घ्यायचं आहे. नोजचे जे बोन्स आहेत त्याला हायलाईट करून घ्यायचं. एकदम छान लुक, ग्लॉसी लुक असा तयार होतो. आणि अप्पर लिप्सला पण आपण हायलायटर थोडं लावून घेऊ. आणि चीनवर पण थोडं हायलायटर लावायचं आहे. इथे बबडी आला होता, मी त्याची स्माईल केली उठून. हे बघा, आणि आता आपल्याला सेटिंग स्प्रे यूज करायचा आहे इथे. हा मी स्विस ब्युटीचा सेटिंग स्प्रे यूज करते. छान एकदम नॅचरल आहे आणि असं आपण वॉटर शिंपडल्यासारखं वाटतं चेहऱ्यावर. फ्रेश पण वाटतं आणि एक शाईन पण येते मेकअपला. तसेच मेकअप फिक्स होतो, सेट होतो एकदम, आणि लॉंग लास्टिंग राहतो हा स्प्रे वापरल्यानंतर. हे बघा, आणि आता इथे मी डोळ्यांना शॅडो लावून घेतलं आहे, आयशॅडो पण मी लाईटच लावलं आहे. आणि आता इथे यूज करते लॅक्मेचं लिक्विड लायनर. हे बघा, लायनर मी थोडं थिकच लावलं आहे, जास्त पातळ नाही लावलं आहे. तुम्हाला हवं तसं पातळ जाड जसं तुमच्या फेसला सूट होईल असं लावू शकता. आणि आता इथे स्विस ब्युटीचा मस्कारा मी इथे घेतला आहे, खूप छान आहे. एकदम नॅचरल असं वाटतोय. हे बघा, आणि इथे माझ्या पापण्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे एकदम छान लागतो तो. आणि आता मी ते फेसेस कॅनडाचं काजळ घेतलं आहे ते लावते. हे छान पिगमेंटेड आहे आणि स्मज नाही होत लवकर.
आणि मस्कारा मी ते डोळ्यांच्या पापण्यांना लावून घेते. परत काजळ लावल्यानंतर मी पापण्यांनाही तिथे लावून घेतलं आहे काजळ. आणि आता मी यूज करते लिपस्टिक. ही मिशोवरून मी रॉन्झिलची लिपस्टिक ऑर्डर केली होती. मला लिपस्टिक जास्त ब्रँडेड घ्यायला नाही आवडत, कारण थोडं त्यात जास्त केमिकल असतं. त्याच्यामुळे ह्या नॅचरल लिपस्टिक होत्या रॉन्झिलच्या. ह्या जास्त स्टे नाही करत मैत्रिणींनो. तुम्हाला आवडते तशी लिपस्टिक परचेस करा. पण थोडी 1-2 तास स्टे करते ती लिपस्टिक, पण छान आहे एकदम. त्याचं ते छोटं मिनी किटच आहे लिपस्टिकचं. 12 शेड आहेत त्याच्यात, हे बघा. आणि आता इथे मी एक ज्वेलरी पण घालून घेतली. हे बघा, इथे छोटंसं मंगळसूत्र घातलं आहे, तसेच नथ घातली आहे, इयरिंग्स घातले आहेत आणि इथे बांगड्या घातल्या आहेत. कपाळाला चंद्रकोर. बांगड्या खूप मैत्रिणींना मला आवडतात, पण डेली यूजसाठी नाही मी घालत. जेव्हा काही फंक्शन सणवार असतो तेव्हा मी बांगड्या अवश्य घालते. हे बघा. आणि इथे मी हेअरस्टाईल करून रोज पण आर्टिफिशियल लावलेत. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा मेकअप लुक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. बाय.